पत्रकार बंधूंना माझा नमस्कार. आपण सर्वजण मला ओळखता का नाही मला माहीत नाही, पण सर्वजण मला ओळखतात अशा समजुतीने मी तुम्हाला सर्वांना नमस्कार करतो. आणि अध्यक्ष म्हणून माझं काही सांगणं आहे, तुमच्या काही माहिती तुम्हाला हवी असेल तर ती द्यायला आम्ही तयार आहे. सायलेंट कर. आता ही संस्था कशी आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे, ते मी तुम्हाला सांगायचं नाही. मागच्या 87 वर्षापासून ही संस्था काम करते आणि या संस्थेनं खूप काही चांगले विद्यार्थी घडवलेले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्था आहे ही. आणि नुसतं शिक्षणच नाही तर खेळ, स्कॉलरशिप परीक्षा या सगळ्यामध्ये आपल्या संस्थेचा निकाल खूप चांगला लागत आलेला आहे आणि लागत आहे. तुमच्या माहितीकरता सांगतो, यावर्षी आमच्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप परीक्षामध्ये जवळजवळ पूर्ण संस्थेमधून 150 विद्यार्थी स्कॉलरशिप होल्डर झाले. आणि इतकी एकाच संस्थेतून इतके विद्यार्थी स्कॉलरशिप होण्याचा मान माझ्या संस्थेला आहे. अजून एक सांगतो, राष्ट्रीय खेळावर, राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा आमचे खेळाडू पदक घेऊन येतात. म्हणजे सेलू सारख्या लहान गावातल्या विद्यार्थ्यांना आपण ट्रेनिंग देऊन राष्ट्रीय पातळीवरचं पदक आणण्या इतपत आपण तयार करतो. आणि आम्ही हे काम करतो. मी या शाळेच्या संदर्भामध्ये जेवढी काय प्रश्न आहेत प्रसिद्धी माध्यमातून नेहमीच आम्ही देत राहिलो. परंतु आजच्या सध्या परिस्थितीमध्ये जे काष्टे महाराज उपोषणाला बसलेले आहेत त्या संदर्भामध्ये आज पत्रकार परिषद आहे. तर त्यांनी जे आरोप केलेले आहेत आपल्या संस्थेवर, त्या संस्थेचा आम्हाला खुलासा पाहिजे. म्हणजे आम्ही प्रसिद्धी माध्यमातून ते पूर्ण लोकांसमोर म्हणजे आता आपण थोडक्यात सांगतो, काष्टे महाराज त्यांच्या काही 15-20 सपोर्टवर येऊन या ठिकाणी आले. त्यांच्याबरोबर 3 बैठका झाल्या. त्यांना मी, कोटेकर, शरद राव यांनी समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. गुप्ताजी होते, नाना पावडे होते, मकरंद डिग्रसकर, ते सगळेच होते. आम्ही सगळ्यांनी आपापल्या परीने सांगायचा प्रयत्न केला, पण ते ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हते. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी जे काही मागण्या केल्या त्या मागण्यामध्ये पहिली मागणी त्यांची अशी आहे की बाहेरची बियाणी नूतन इंग्लिश स्कूलचं नाव बदलावं. आता तुम्हाला एक सांगू इच्छितो, ही स्वायत्त संस्था आहे आणि यामध्ये घटनेनुसार कुठल्याही घटक संस्थेला नाव द्यायचा संस्थेचा अधिकार आहे. कुठल्या घटक संस्थेला कोणाचं नाव द्यायचं हे संस्थेच्या अधिकारात आहे. आणि हे बायची बियाणी हे नाव जे आहे ना, तसं पाहिलं तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे खाजगी संस्थांना मदत देणाऱ्याचं नाव दिलं जातं. आपल्या इथे नाव दिले, कन्या प्रशाला नाव दिले, ज्युनियर कॉलेजला नाव दिलं, प्राथमिकला नाव दिले. आपल्या गावातले कित्येक संस्था असे त्यांनासुद्धा नाव दिलेलं आहे. मानोदच्या कॉलेजचं नाव आहे. तुम्ही कुठली संस्था घ्या आहे. आणि नवीन एक GR असा आला आहे, गव्हर्नमेंटच्या ज्या सरकारी शाळा आहेत त्यांनासुद्धा कोणीही आपलं नाव डोनेशन देऊ शकतो. हे GR आमच्याकडे आलं आहे. म्हणजे ज्या सरकारी शाळा आहे त्यालासुद्धा नाव देण्याचा त्यांना अधिकार आहे, सरकारनं परवानगी दिली आहे. तर ही तर आमची खाजगी संस्था आहे, तो आमचा अधिकार आहे. आणि त्याप्रमाणे 5 वर्षापूर्वी आम्ही ते नाव दिलं. 5 वर्ष ते नाव दिलं. सरकार दरबारी त्याची नोंद झाली, CBSEमध्ये त्याची नोंद झाली आणि मोठा एक पब्लिक कार्यक्रम घेऊन आपण त्याचं लोकार्पण केलं. 2000 माणसं त्यावेळेस होती. इतक्या दिवसात कोणीही आम्हाला त्याबद्दल कधीही बरोबर बोललेलं नाही. आणि आत्ताच त्यांना हे नाव बदला हे सांगायचं कारण काही आम्हाला आकलन होत नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे कशी आहे की एकदा आम्ही हे नाव दिलं, ते संस्थेनं त्यातल्या कार्यकारिणीमध्ये सगळ्या लोकांची बैठक घेऊन एकमतानं दिलेलं नाव आहे. पहिली गोष्ट एक आहे सर, पहिली गोष्ट एक महत्वाची आहे की नाव बदलायचं का नाही बदलायचं हा पूर्णतः संस्थेचा अधिकार आहे का नाही. मग बाकीच्यांनी याच्यामध्ये ढवळाढवळ करण्याचं कारण काय? आता काय तुम्ही त्याबद्दल ऑब्जेक्शन घेतलंय का तुमचं?
काय माहिती आहे का, आम्ही त्यांना सांगितलं की हा आमचा अधिकार आहे, इतकंच आम्ही सांगू शकतो. आता असं आहे, आता हे आहे, कोणालाही काही बोलावं त्यानं, कोणाच्या दुसऱ्यांच्या बोलण्यावर आम्ही कंट्रोल करू शकत नाही ना. तुम्ही काय बोलावं, तुम्ही काय बोलावं यावर आमचा कंट्रोल नसतो. मी काय बोलावं यावर मी कंट्रोल करून बोलू शकतो. म्हणजे दानशूर नाही, तुम्हाला अधिकार आहे का नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये ढवळाढवळ करा, नाही तर नका करू. तर तुम्ही त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन घेतलंय का? पहिली एक गोष्ट सांगतो मला, की संस्थेला जेव्हा गरज पडेल तेव्हा संस्थेनं दान घेतलेलं आहे आणि दानशूर व्यक्तीचं नाव दिलेलं आहे. आता कोण्या व्यक्तीचं द्यायचं, कोण्या व्यक्तीचं द्यायचं नाही आहे का. आता एक विचार सांगतो तुम्हाला मी, नूतन विद्यालय शाळा आहे, आम्ही ठरवलं तुम्ही किती जरी दिले तरी आम्ही संस्था त्या संस्थेला कोण्याही दानशूर व्यक्तीचं नाव देणार नाही. ते आमचं नियम ठरलेले आहेत, आमचं ठरलेले आहे. त्यामुळे काय माहिती आहे का, तुम्हाला स्पष्ट सांगतो मी, एखाद्या व्यक्तीचं 10 रुपये घेऊन आम्ही नाव देऊ, तो आमचा अधिकार आहे. एखाद्या व्यक्तीने 100 करोड दिलेच आम्ही नाव देणार नाही, तो आमचा अधिकार आहे. कोणाचं नाव द्यायचं हे ठरवायचा अधिकार आमच्या संस्थेच्या संपूर्ण बोर्डाचा आहे. तुम्ही आता म्हणजे त्यांचं दान आहे, योगदान आहे, दान आहे, त्यामुळे त्यांचं नाव दिलं. नाही, यापुढे एखादा दानशूर मी व्यक्ती योगदान जर नाही आला, तुम्ही म्हटलं, त्याचं नाव देणार का? मी योगदान म्हटलं नाही, दान म्हणजे त्यांनी दान म्हटलं नाही आहे. कोणी जे त्यांनी नाव दिलंय ना त्याच्याबद्दल बोललो मी, दान शब्द नाही वापरला मला. जे काय समजा तुम्हाला नाव देण्याच्या नाही, उद्देशाने त्यांचं नाव काय बोलला तुम्ही? त्यांनी त्यांचं नाव 5 वर्षापूर्वी दिलं. हो. 5 वर्षापूर्वी त्याने आम्हाला जे आहेत ना 31 लाख 62 लाख रुपये दिले. बरोबर. त्यावेळेस आमच्या इंग्रजी शाळेची ऐसच आर्थिक परिस्थिती खूप दबघाई लागलेली होती. कोरोनातनं आम्ही बाहेर पडलेलो होतो. कोरोना काळामध्ये आमची खूप फीस बुडाली होती आणि आमच्या शाळेला पैशाची गरज होती आणि आम्ही आमच्या कार्यकारिणीमध्ये जनरल बॉडीमध्ये आव्हान केलं होतं की कोणी दाता मिळत असेल तर देणार असेल तर आपण बघूया म्हणून. सर तुम्ही जनरल बॉडीमध्ये दिलं होतं, तसं काही पेपर पब्लिकेशन दिलं होतं का? समजा समाजामधून अजून लोकांनी जर कोणी 51 लाख दिले असते, कोणी 61 दिले असते. पेपर पब्लिकेशन द्यायची आम्हाला गरज, दाता म्हणून आम्ही फक्त गावामध्ये फक्त माहिती दिली होती जनरल बॉडीच्या लोकांना. कोणी तुम्ही आणा असं नव्हतं की तुम्ही नाही देत तर तुमच्या ओळखीचं कोणी असेल तर ते सुद्धा आम्हाला चालेल. उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे की बाबा संस्थेची परिस्थिती चांगली होती, महेश बँकेमध्ये FDR असताना सुद्धा संस्थेनं आर्थिक परिस्थितीचं भांडवल केलं, त्या अनुषंगाने नाव देण्यात आलं. असं योगदान काय आहे त्या व्यक्तीचं की ज्यांचं योगदानापैकी नाव दिलं तर हरकत नाही, पण योगदान काय असायला पाहिजे असं त्याचं मत आहे. आपल्यावर आरोप आहे त्याच्याकडे. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो काय माहिती आहे का, आता शरद सर प्रिन्सिपल झाले. सर आपले डिपॉझिट जे फिक्स डिपॉझिट आहे ना ते कसे सांगा, ते काय आपल्याला काय 72 लाखाबद्दल ते बोलतात. काही विद्यापीठाकडे ठेवावे लागतात. आता आपल्याकडे गुणवत्ता सन्मान पारितोषिक योजना आहे, त्याचे काही डिपॉझिट्स आहेत, तर ते आपल्याला काढता येत नाही, ते ठेवावेच लागतात. हे महेश बँकेचा विषय आहे की ते संचालक तुमच्या बॉडीचे संचालक आहेत, तेच महेश बँकेचे संचालक आहेत. महेश बँकच का निवडली आपण डिपॉझिटसाठी? म्हणजे याच्याकडे आपल्याकडे डिपॉझिट असताना सुद्धा आपण की डबगैराणी अशी आपण म्हणतात. ऐकून घ्या, ते महेश बँकेचे जे आहेत ते सगळं जेव्हा आमची शाळा त्यांनी डोनेशन केलं, आम्ही पुढं जायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर ते पैसे आले, तर त्याच्यानंतर ते पैसे आले. अजून एक सांगतो मला, आमच्याकडं जो काही फीसच्या रूपानं पैसा जमा होतो तो आम्ही स्पष्ट सांगतो तुम्हाला. समजा फिक्स बँकेत ठेवलं तर आम्हाला समजा 2 पैसे मिळतात आणि इंग्रजी शाळेला कुठलंही शासकीय अनुदान मिळत नाही. त्यामुळे आम्हाला जे 2 पैसे जास्त मिळतात ते आम्ही या रूपाने घेतो. दुसरा एक मुद्दा आहे त्यांचा, पावती न देता वसूल केली जाते. पावती न देता ठीक आहे, आम्ही आतापर्यंत आपल्या संस्थेत असे प्रकार घडले सर की विद्यार्थ्यांकडून आपण देणगी हा ऐच्छिक विषय आहे, बरोबर आहे. देणगी कोणाला द्यायची नाही द्यायची हा त्यांचा व्यक्ती मान्य आहे, पण त्याला कंपल्सेशन करू शकत नाही की आपण एवढी देणगी द्यायला. कॉम्पन्सेशन ठीक नाही. आहे, ज्या पालकाने देणगी दिली, जे काय असेल त्याला 200-500 काहीतरी लागत असेल ते देणगी देतो, पण आपल्याकडून पावती मिळत नाही. का मिळत नाही पावती? आम्ही पावती देत आलो आहोत. नाही सर, नाही पावती दिली नाही. आपण एक रजिस्टर केलेलं आहे, त्या रजिस्टर मध्ये नाव देतात आणि 4 दिवसांनी पावती देतात. असं का होतं? त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी. काय माहिती आहे का, ज्यावेळेस ॲडमिशनची चक्कर असते त्यावेळेस तिचा रश खूप असतो. आमच्याकडं ॲडमिशनमध्ये 10 लाख लावायचे नसताना 2 लाख लावायचे तशी काही सोय नाही आहे. ऐकून घ्या, आहे ते 1-2 माणसं शिक्षक बसतात आणि ते करतात. आणि अजून एक सांगतो तुम्हाला की
की डोनेशन घ्यायचा अधिकार फक्त संस्थेला आहे, शाळेला नाही. आणि तुम्हाला डोनेशनची पावती संस्थेच्या सेक्रेटरीच्या सहीनं द्यावी लागते. आणि तुम्हाला माहिती आहे की आमचे 4 युनिट्स आहेत, 5 युनिट्स आहेत. सगळ्यांच्या पावत्या आम्ही नंतर आमचे सेक्रेटरी त्यांच्या वेळेप्रमाणे सह्या करतात आणि त्या पावत्या त्या विद्यार्थ्यांना सगळ्या पावती देतात, देणगीची पावती का दिल्या जात देणगीचीच पावती देतो का दिल्या जात आम्ही. फक्त वेळ वेळ चुकून का दिल्या जात 4 दिवसांनी 5 दिवसांनी का तसं कारण म्हणजे सांगितलं. इतकेच मग त्या हो, ते कारण संशय शंका कुशंका येणार मान्य त्यावर तुमची आरोप शंका. आहे. हा, आरोप आहे. तुमची शंका मान्य. मला एक सांगा, आमचे सेक्रेटरी डॉक्टर कोटीकर 80 वर्षाचे. ऐका तुम्ही काय माहिती का, आता प्राथमिक झालं, कन्या झालं, विद्यालय झालं, कॉलेज झालं, इथं काही लोकांचे लोक देतात, स्वेच्छेनं देतात. पहिली गोष्ट फक्त एकच आहे की ते तिथली पावती घेऊन येते, त्या पावतीवर कोठेकर स्वतःची सही करतात आणि नंतर तो सहीचा जो पूर्ण पट्टा आहे तो त्या त्या युनिटला पाठवला जातो. त्या युनिटला येऊन त्या पालकांनी घेऊन जावं अशी आमची अपेक्षा. ऍडमिशन प्रोसेस व्हायचं आपण स्वाक्षर जर दिला तर हा प्रश्न उपस्थित राहत नाही ना. काय काय ऍडमिशन प्रोसेस ज्यावेळी त्यावेळी संस्थेच्या सचिवांनी ऑलरेडी पावती बुकवर सही करून त्याच्या संबंधित बघायला दिला. म्हणजे हा विषय पुन्हा उद्भवत नाही किंवा पावती न देता पैसे घेतले जातात. आमचं तुम्ही म्हणला की आम्हाला मान्य आहे, पण गंमत अशी याच्यामध्ये अशी आहे की आमची आतापर्यंतची सिस्टीम अशी आलेली आहे, आम्हाला सगळ्या पालकांनी सहकार्य केलेलं आहे. आता यांचं ऑब्जेक्शन असेल ना तर यावर्षी कोठेकर सरांनी सगळ्या पावत्या सही करून ताबडतोब दिल्या, रात्र दिल्या. आता यांचं ऑब्जेक्शन त्यांनी त्यांच्यासमोर आणि महाराजाच्या समोर असा गठ्ठा ठेवला होता त्यांनी आणि सांगितलं या रात्रभर बसून मी सह्या केल्या त्या तुम्ही पाहून घ्या. उपोषण करताना म्हणल्यावरच काऊन केलं, त्याच्या अगोदर का नाही? त्यांच्याकडे असं उपोषण ऐकून घ्या. करण्याचं म्हणणं आहे तुम्ही की जे म्हणता 100 ते मला पेक्षा मान्य आहे. जास्त पालक आहेत. आमची सिस्टीम अशी आहे, आमच्या सिस्टीममध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे, आधी आम्हाला कोणी सगळ्या पालकांना पेपर देण्यात येतो, म्हणजे पावती देण्यात येत नव्हती. फक्त इतकंच आहे, आजच्या ऐवजी उद्या, कारण टेक्निकल मिस्टेक कशी माहिती आहे का, त्या काळात सगळ्या पावत्या हाताने लिहाव्या लागायच्या, त्या सगळ्या त्या युनिट करणं इथं यायच्या पण त्यात पालकाचा आणि विद्यार्थ्याचा छळ होत नाही असं वाटतं. पालकाला त्रास होत नाही का? अहो त्या आज एक पावती बुकासाठी एक व्यक्ती सिग्नेचर करेल पण त्या ठिकाणी 1000 पालक येतील, 1000 पालकांना त्रास होत नाही का पावती म्हणून? ऐकून घ्या, वर्गात देताना वर्गात दिल्या जातात नंतर. ऐकून घ्या, त्यामध्ये कसं आहे की वर्गातले जे विद्यार्थी हा? पण पालकाला वेळ आता पालक सगळे अशा पालक कुठले ग्रामीण ठीक आहे ना, भागात तुमची काय सूचना असेल ना त्या आम्ही मान्य करू ना. राजेशजी. हा विषय आहे त्याच्यामुळे ह्या पावती बुकवरचे अलिगेशन नाही, ठीक आहे, यापुढे तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यात सर आमच्या सूचना नाही का? सूचना नाही आमच्या सूचना नाहीत, केलेला आरोप आहे ते सांगायचं. राजेश जे काही बोलला आतापर्यंत ते त्यांचं आहे. नंतर घेतले चालली हो. उपोषण ॲलिगेशन करून आणि उपोषण दुसरा एक अगोदर गंभीर आरोप आहे की तुम्ही त्याच्यामुळे हा तुमच्या मुद्दा एक इथे आहे. संचालक मंडळाचं नाव घेऊन सांगितलं की बाबा त्यांनी की मी नाव बदलणार नाही, शाळेत मला फाशी बी घ्यावं लागेल. आता फाशी घेण्यापर्यंत एवढी असं काय घडलं की फाशी डायरेक्ट फाशीचं जर हे म्हणजे कुठला तरी दबाव तंत्र म्हणायचं का धमकी म्हणायची का काय? दबाव तंत्र नाही. दबाव तंत्र माहिती आहे का, आता आम्ही 3 जण बसलो त्या ठिकाणी, नाही का, तुम्ही 15 लोक बसला आणि तुम्ही सगळेजण एकदम माझ्या अंगावर धावून आलात आणि आमच्यावर बेछूट आरोप केले. ऐकून घ्या, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोठेकर कसे, मी कसे, शरदराव कसे, ते मकन कसे, तुम्ही सगळ्यांना ओळखता, हे कसे तुम्हाला माहिती आहे. आम्ही काही म्हणजे गावातली सन्माननीय व्यक्ती आहोत, असला कुठलाही प्रकार करत नाही. पण तुम्ही जर खूपच जोरात आमच्या अंगावर धावून येऊ लागलात तर एखाद्या वेळेस आमचा राग अनावरून एखाद्यानं बोललं असेल ते, मग आता तसं सांगायचं म्हटलं, तुम्ही त्यांचं वाक्य धरता, त्यांनी आम्हाला काय बोलले सांगा तुम्ही. नाही. ऐकून घ्या, मी त्या पातळीवर जाणार नाही. सॉरी, आय कॅनॉट गो. फक्त एकच सांगतो, जे सुद्धा आम्हाला त्या पातळीवर बोलले, आम्ही त्या पातळीवर जाणार नाही. तुम्ही पोलिसांना अर्ज दिला काय? हा? याच्या विरोधात पोलिसांना अर्ज केला होता काय? आम्ही त्यांचा उपोषणाचा जो अर्ज आला त्यांचं म्हणणं आहे की त्याच्यानंतर पोलिसला काय करायची गरज होती? कोणी संस्थेने पोलिसला कशाला केलं? दुसरा विषय आहे बोगस भरती प्रक्रिया. बरं, त्यांचं पोलिसला करायची हा, कार्य. एक बघा, लक्षात ठेवा, उपोषणाचा अर्ज आल्यानंतर त्यांनी जे कॉप्या प्रत्येकाला दिल्या होत्या त्याप्रमाणे आम्ही त्याचं उपोषण काय कशा करतायत, आम्हाला आमच्या संस्थेचे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, आमची स्वतःची
आमची सेफ्टी पाहिजे ना, त्याकरता आम्ही त्यांना अर्ज दिला. आणि एक सांगतो तुम्हाला, महाराज खूप शांत आहेत, पण त्यांच्याबरोबर आले 100-150 लोक आहेत. ऐकून घ्या माझं, काय माझा आरोप नाही. त्याच्यामधला एक कुठलाही वेगळा माणूस येऊ शकतो आणि तो काही करू शकतो. आम्हाला आमच्या सेफ्टीची काळजी होती. आणि दुसरी गोष्ट कशी आहे, आम्हाला शासकीय हा नियमच आहे, कोणी उपोषण करायला बसलं तर त्याची माहिती आम्ही त्यांना द्यायला पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही त्यांना माहिती दिली आहे. आम्ही त्यांना उपोषण करण्याचं पत्र म्हणजे नोटीस त्यांनी दिली होती का तुम्हाला? ऐकून घ्या, त्यांनी नोटीस 2 दिवस आधी दिली आम्हाला. आताची 2 दिवस म्हणजे आता दिली. आता बघा, 13 तारखेला ते उपोषणाला बसले ना, त्यांनी मला 11 तारखेला माझ्या कशात पाहिजे. 11 तारखेला म्हणल्यानंतर ते उपोषणच बेकायदेशीर व्हायचे, हे तुम्ही कळवलं का शासनाला? आता कसं माहिती आहे का, 11 तारखेचं उपोषण बेकायदेशीर आहे तो कायदेशीर आहे, शासन ठरलेलं होतं. होतं हे पण शासनाला ऐकून घ्या. तुम्ही कळवलं का म्हणतो? नाही, शासनाला माहिती आहे, शासनाला सुद्धा त्यांनी त्याच तारखेला पत्र दिले. नसलेलं कोण आम्हाला जे 11 तारखेला पत्र मिळालं त्याच्याच कॉप्या त्यांनी प्रत्येकाला दिल्या आहेत. त्याच्याच कॉप्या प्रत्येकाला दिल्या आहेत. जे गाजत असलेला म्हणजे एक महत्वाचं त्याचं बोला. राहिलेलं आहे. बोला. गाजत असलेला तुमचा शिक्षक बोगस भरती हो, ठीक आहे, मान्य आहे तुमचं म्हणणं. ऐकून घ्या, सांगतो तुम्हाला. आता हे प्रकरण तुमच्या माहितीकरता सांगतो. ही शिक्षक मंडळी सगळ्यांचं जो काय आला, सगळ्यांचा पगार सुरू झाला, अरियर्स निघाली, हे सगळं माननीय औरंगाबादची जी हायकोर्ट आहे त्या हायकोर्टात ही मंडळी गेली होती. हायकोर्टानं आम्हाला ऑर्डर दिला, आम्हाला ऑर्डर नाही दिला, हायकोर्टानं ऑर्डर दिला डेप्युटी डायरेक्टरचा ऑर्डर गेला ईओला, आणि ईओकडून आम्हाला पत्र आलं आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर निघाले. तुमच्याकडे की जवळपास तुमच्या 3 ते 4 बैठका झाल्या म्हणजे हो संबंधित उपोषण करते. हो त्यांनी ते म्हणले चार- दुपारी, ते म्हणले की त्यांच्यासोबत त्यांनी आमची एकही मीटिंग घेतलेली नाही. ऐकून घ्या, एक सांगतो. आता तुम्ही आम्हाला भेटायला आलात की आम्ही तुम्हाला भेटायला गेलो, शेवटी आपण तर भेटलो ना. नाही, इथंच झालेली आहे हा, meeting. ऐका तुम्ही, ते 3दा इथं आले, प्रत्येक वेळेस आले. आता ते 3दा इथं आले, आमच्याशी भेटले, म्हणजे ती भेट नाही का? त्यांचं म्हणणं आहे आम्ही स्वतःहून गेलो, हा? आम्ही स्वतःहून गेलो, अहो, ते- संस्थेला अर्ज दिला. आम्ही अगोदर आम्ही तोंडी गेलो, नंतर अर्ज घेऊन गेलो. तुम्हाला संस्थेने आम्हाला अर्ज मागितला, हा. तुम्ही काय ऐकत नाही म्हणून आम्ही अर्ज नाही, दिला. ऐकून घ्या ना. तुम्हाला मी सांगतो की आता कमीत कमी एक बोलू का तुम्हाला, तुम्ही लाईव्ह बोलताय तरी बोलतो मी. काय माहिती आहे का, तुम्ही एक जण बोलला तर बाकीचे गप्प बसतात, हे बोलले तर बाकीचे गप्प बसतात. त्यावेळेस आमची अशी कंडिशन होती, तो बोलतोय, आमचं बोलणं ऐकायला पाहिजे. तो कोठेकरनं चिडले हो, कोठेकर इतका शांत माणूस आहे, पण तो चिडला. ते म्हणजे तुम्ही आमचं म्हणणं पुरं म्हणणं 2 मिनिटात आमचं म्हणणं ऐकून तरी घ्या. ते सुद्धा ऐकून घ्यायची त्यांची तयारी नाही आहे. शेवटी जर मग तुमचे सगळ्यांचे आरोप आहेत ना, तुम्ही लेखी आरोप द्या, आम्ही तुम्हाला देऊ पत्ती. काय माहिती का, तुम्ही एक बोलताय, एक आरोप करतोय, तुम्ही सगळे लेखी द्या, म्हणजे एक आरोपाचं आम्ही वाचून उत्तर देऊ. माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये RTI आपल्याकडे अर्जबाजी केलेली आहे. माहितीच्या म्हणजे अधिकारी अद्यापर्यंत त्यांना माहिती मिळाली नाही. एक सांग. माहिती देण्यात आली माहिती- हा विषय तुम्हाला त्यांना माहिती. माहितीच्या त्यांचं मत आहे की आम्हाला कुठली माहिती अद्यापर्यंत दिली नाही. मान्य नाही मला. राजेश, एक महत्वाचं आहे, त्याचं काय म्हणणं आहे हे आपण त्यांना विचारायचं. ऐकून घ्या ना. माहितीचा विषय नाही, आपण विचारायचा आपला अधिकारच नाही, नाही. तो ते येऊन विचारतील तसं त्यांना. नाही, तसं नसतं दिलीपराव. माहितीचा विषय जे कागद आता जे बोलणं झालं आपण नाही, त्यांना नाही. माहिती दिलेली आहे का? माहितीच्या अधिकारामध्ये यांनी काय त्यांनी बोलले, आरोप केला ना. यांनी सर काय बोलले की माहिती कागदपत्रे माहिती नाही आली. आता त्यांनी नाही, माहिती दिली हा विषय मांडला नाही ना आपल्याकडे. कागदपत्री माहिती नाही. त्यांनी RTIच्या माध्यमातून तुमचे- माहिती मागितली, अधिकार मागितला. ऐकून घ्या तर थांबा हो साहेब तुम्ही. RTIच्या अद्यापासून त्यांची माहिती वेगळी मागितली आहे, त्यांनी वेगळी लेखी माहिती वेगळी दिली. ऐकून घ्या, प्रश्न वेगळा आहे. RTIच्या अधिकारामधनं त्यांनी जी काही माहिती मागितली त्यामध्ये माझं स्पष्ट उल्लेख आहे. सध्या त्याला काय माहिती द्यायची आणि काय द्यायची नाही हा संस्थेचा बरोबर आहे. ऐकून घ्या, सध्या नागपूर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, खाजगी शैक्षणिक शाळा यांना माहितीचा अधिकाराच्या बाहेर आहे. आणि समजा तुम्ही आता आमचे सर बसलेत कोके देशपांडे, त्यांच्याबद्दल माहिती विचारली तर त्यांची पर्सनल माहिती आहे की पूर्वीसुद्धा, आता हा निकाल आत्ता आला आहे, पूर्वी त्यांची माहिती द्यायची असेल ना मला त्यांची परवानगी घ्यावी लागली. के देशपांडे सर तुमची अशी माहिती मागवण्यात आलेली आहे, द्यावी का नाही? त्यांनी हो म्हटलं तर आम्ही देणार. त्यांनी सांगितलं माझी पर्सनल माहिती देऊ नका, आम्ही ती देऊ शकत नाही. आता माहितीच्या अधिकाराची माहिती मागितली, मान्य आहे मला, पण आमच्या माहिती मागण्याच्या याच्यावर
आमच्याबरोबर खूप लोक आहेत ना हो. तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता. नाही ते साहेब, तुम्हाला कायदेशीर मार्ग मोकळा आहे ना हो. कायदेशीर आहे. आमच्याकडे माहिती नाही बघितली, एखाद्याने माहिती नाही दिली, ठीक आहे, आम्ही नाही दिली, वरिष्ठ आहे. मान्य करतो आम्ही. अपील पण करतो. तुम्ही वरच्या लेवलवर तुम्हाला माहितीची येते की मागायला तुम्हाला जागा आहे, तुम्ही जाऊ शकता. सर सगळ्यात महत्वाचं काय आहे की उपोषणकर्त्याच्या दोन भूमिका स्पष्ट आहेत. काय एक शिक्षक भरतीत झालेला घोटाळा बरं. हां आणि दुसरं माहिती बियाणी इंग्लिश स्कूलला दिलेलं नाव हे ओके. बदलण्याची त्यांच्या आग्रहाची भूमिका आहे. एक हां तर शिक्षण भरतीत झालेल्या घोटाळ्यामध्ये घोटाळा झालाय का नाही हे महत्वाचं आहे आणि त्याचा सगळा पगार शासन करते. हो. हे शासनाला अधीन राहून किंवा घटनात्मक दृष्ट्या अधीन राहून तुम्ही केलेली भरती ओके. तिच्यात घोटाळा झाला असेल तर शासन पगार करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट नाव देण्याचा अधिकार तुमचा आहे असं तुमचं म्हणणं आहे. हो. तर ही भूमिका तुम्ही स्पष्ट उपोषणकर्त्याला पहिल्याच दिवशी का सांगितली नाही की हा घोटाळा तुम्ही शासनाकडे मी विचारा. सांगतो, आम्ही सांगितली आहे त्यांना, नाही सांगितली याची बाब नाही, आम्ही सांगितली आहे त्यांना आणि आम्ही स्वतः सांगितली. आम्ही आमच्या वेगवेगळ्या मीडिएटर्सच्या मार्फत त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचवलंय. नाही अशातला भाग पण नाही तुम्ही आहे. त्यांचं समाधान का करू शकले नाही? आता मला सांगत तर मी तुम्हाला सांगायलो की हा जो नाव बदलण्याचा किंवा नाव देण्याचा अधिकार आहे तो संस्थेचा अधिकार आहे, हे आमचा अधिकार आहे, हे मी तुम्हाला सांगितलं. आता हे तुम्ही मान्यच करणार नसाल तर मी काय करू. हे तर मग येताना पत्र देऊन टाका ना. अहो पत्र दिले ना आम्ही त्यांना. नाही म्हणतात ते. आणि लेखी काही दिलं नाही. बघा पुष्कळदा त्यांना मागितलेले पत्र दिलेलं सुद्धा आहे. नाही नाही नाही. परवा त्यांनी घेतलं नाही, ते स्पष्ट सांगतो. ते आमचं नोटिंग सुद्धा आहे देऊळगाव त्याच्या बाबतीत. उपोषणाच्या आधी त्यांना हे जे 4-5 मुद्दे डॉक्टर सांगतायत हं. ते मुद्दे टाकून पत्र त्यांना दिलं होतं आणि आपण उपोषण करू नये असं विनंती करणारं पत्र होतं. पत्र दिलं होतं. तर ते घेत नाही. पण ठीक आहे, तुमची संस्थेची काय भूमिका आहे त्यांच्या दोन ठोस मागण्याविषयी ते आम्हाला एका वाक्यात सांगा. हे बघा पहिली मागणी त्यांची नाव बदलण्याची आहे. हा. एक सांगतो, आम्ही एकदा दिलेलं नाव 5 वर्षापूर्वी दिलेलं नाव आम्ही बदललं. तर त्यामुळे कसं आहे तर संस्थेच्या या बॉडीचा नावलौकिकाच धब्बा बसेल ना हो. आणि एक सांगतो तुम्हाला की ज्या लोकांनी नाव दिलंय काय माहिती आहे का, त्यांनी 5 रुपये देऊ की 10 रुपये देऊ, मला त्याच्याशी ऑब्जेक्शन नाही. त्यांनी नाव दिले. पुन्हा अजून एक तुम्हाला सांगतो की माहिती बियाणी दोघंही माणसं या संस्थेमध्ये शरद सरांच्या बरोबर 8-8, 10-10 घंटे इथं येऊन काम करतात. काय माहिती आहे का, बांधकाम चालू असेल पर्सनली बघतात, ऑनलाईन बघतात, सूचना देतात. गावाला गेले तर तिथून मोबाईलवर ते संदेश देतात. जितका वेळ मी देऊ शकत नाही माझ्यापेक्षा थांब. थांब, एक 5 मिनिटं थांब. 5 मिनिट. माझ्यापेक्षा जास्त वेळ ते देतात, हे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो. ते इतके कायम त्यांच्या बिझनेसमध्ये बिझी असून सुद्धा इतका वेळ देतात. आणि संस्थेच्या बाबतीमध्ये त्यांची ते इथले माझे विद्यार्थी आहेत, त्यांना संस्थेबद्दल कळकळ आहे आणि त्यांनी संस्थेचं डेव्हलपमेंट काय करावं याकरता पुढाकार घेऊन केलेला आहे. आणि एक सांगतो, आर्थिक मदत तर करतातच, त्याचबरोबर शारीरिक मदतमध्ये इथं हजर राहून शिक्षकांना बोलायचं, शिक्षकांना वळण द्यायचं, काय हवं नको ते विचारायचं, त्याची आणून द्यायची, त्यांची सोय करून द्यायची, हे सगळं ते पर्सनली करतात. ऐकून घ्या, मी कधी कधी गमतीनं सांगतो बरं का बाईची बियाणी सेटला, कृपा करून तुम्ही जे काही काम केलं ना ते सेक्रेटरीला सांगत चाला. कारण कधी कधी सेक्रेटरी म्हणतो बाई तिने चेक द्यायला सांगितलं तर आमच्याकडे पैसाच नाही, इतकी कामं चालतात. ते म्हणतात पैशाची काळजी करू नका, पैसा आपण डोनेशननं कसा तरी उभा करू आणि काम भागतं आमचं. ते दोघं सांगतात सर, तुम्ही म्हणा. नाही ऐकून घ्या, त्यांचं म्हणजे काय तन मन धन सगळ्या बाबतीत त्यांचं कोऑपरेशन आहे. सर, आणि अजून तुम्ही एक काम शरद सरांना विचारा, मागच्या 3 वर्षापासून शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी या दोघांनी किती प्रयत्न केले. शरद सर सांगा तुम्ही प्लीज. आपले इंग्लिश स्कूलचा निकाल 100% आहे. कन्या शाळेचा 96% वर आहे. इकडे नूतन विद्यालयाचा 88% आहे. त्याच्यानंतर जेवढ्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत त्याचे वेगवेगळे क्लास चालू आहेत.
आत्ता 4थी शिष्यवृत्तीला राज्यातून दुसरी मुलगी आली आपली. राज्यातून 10वा आणि 14वा आलाय 7वीच्या परीक्षेवरती. त्याच्यानंतर होमी बाबा असू द्या, NMS असू द्या, कितीतरी परीक्षेची नाव सांगता येतील. इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे गुणवत्ता वाढवण्यासाठी जयप्रकाशजीच्या नेतृत्वाखाली समिती काम करते, वारंवार मिटिंगा घेते. 10वीचे जास्त पेपर कसे सोडून घेता येतील याचा विचार आम्ही करतोय. आणि याचा परिपाक 2 वर्षामध्ये आमचे रिझल्ट्स तर वाढलेत, पण आमची गुणवत्ता वाढली आणि आमची विद्यार्थी संख्या वाढली. म्हणजे आम्हाला नको म्हणायची वेळ आलेली परिस्थिती त्याच्यामध्ये. सर 2 वर्षाखाली सर मागच्या वर्षी बन्सल क्लासेस आपल्या नूतन इंग्लिश स्कूलच्या यावर्षी नाही चालू केलं. झाले, ह्या वर्षी नाहीये. पण 2 वर्षाखाली तुम्ही मला आपण घेतले, पण बन्सल क्लासेसला आपल्या इथं तुम्ही जे दिलं होतं त्यांचा इथे आरोप होता मला. ठीक आहे, आता नाही ना ते. ते चुकीचं आहे. ते चुकीचं आहे सर. आपण जर तुम्ही ते सांगताय आपल्याकडे तुम्ही गुणवत्तेचं समजा एवढं थोडा करताय. पडा करीत असताना, तर मग एखादी बन्सलला आपल्या औरंगाबादची संस्था येते. जागेत द्यायचं काम काय? कॅम्पसमध्ये जर ती क्लासेस घेत असेल तर केली, कुठेतरी बंद आपल्या केलं. गुणवत्तेला बंद केलं दबाव ते. लागण्याचं बंद नाही केलं सर. ते बंद केलं जरी असलं तरी बन्सलवाले म्हणतात आम्ही त्यांना एवढं शिकवलं नूतनपेक्षा. मग याच्यावर काय करायचं नेमकं? BFC आपण- बन्सलनं शिकवलं का नूतननं शिकवलं? विद्यार्थीचं श्रेय कोणी घेणार? आमचा एखादा विद्यार्थी असतो, एखादा क्लासेस वाला म्हणतो की माझ्यावर पहिला आला, ते दोघं नाही नाही सर, तो क्लासेस वाला आपली नूतनच्या नाव- इमारतीमध्ये घेऊ आपली लागला. नावलौकिक संस्था ठीक आहे ना, आम्ही आहे. ऐकलं. कॅम्पसमध्ये असा जी प्रकार सूचना होऊ आली नये. होती ती ऐकली आम्ही आमच्या जेणेकरून कार्यकारी आपल्याला मंडळात. ऐकली की नाही पाटील साहेब? म्हणून माझं काय म्हणायचे 2 वर्ष चाललं ना सर ते. संपलं ना आता. BFC हा विषय होता. ऐकलं ना आम्ही तुमचं, ऐकलं ना. 2 वर्ष चालवलं हो ते. चाल, पण 2 वर्षानंतर चालू पाटील साहेब कट ऐकलं की नाही? कट केलं. बरं झालं, संपला विषय तुम्हाला. असं घडू नये पुन्हा. असं घडलं असतं तर दिलं असतं ना यावर्षी. आणि आम्ही लोकमत राजेश, आम्ही सुद्धा लोकमताचा आदर करणारी माणसं आहेत. आम्ही लोकशाही प्रधान माणसं आहेत. सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचाच आपला प्रयत्न असतो. लोया सर, त्यांचा दुसरा जे प्रश्न आहे उपोषण करतायचा की शिक्षक भरतीतील गैरव्यवहार याच्याविषयी तुमचं मत सांगा. आता बघा, मी तुम्हाला सांगतो की ते प्रकरण औरंगाबादला न्यायप्रविष्ट आहे. त्याच्यावरचं मत माझं हे करून मी न्यायालयाचा अवमान करू इच्छित नाही. कारण काय माहिती का, न्यायालयाच्या आदेशानं तुम्ही कोणालाही विचारू शकता, न्यायालयाचे आदेशानं त्यांचे पगार सुरू झाले आणि त्यांची कामावर आले ते. चला आता आपण समारोपाकडे जाऊ. आमची सगळ्या पत्रकाराची एक मागणी उपोषण करतेप्रमाणे की नूतन शिक्षण संस्थेकडून कायम पत्रकारांना जाहिरातीपासून वंचित ठेवलं. कुलकर्णी साहेब, कोणाची काही इच्छा एक असेल तर मिनिट, एकदा, त्याचं उत्तर मी देतो. एक मिनिट. अजून कोणाला काही विचारायचं असं विचारू शकता. हा, कोणाला काही असेल तर एकदा विचारते. सगळ्यात कोणाचं काय मत सर, आहे. सर. आपण समारोप करण्यापेक्षा पत्रकार परिषदेत ते बोलताना असं बोलले, काय पत्रकार परिषदेत बोलताना ते शेवटी असं म्हणले की आपल्या संस्थेत कार्यरत काही शिक्षकांचा असा अफेअर चालू आहे, त्याची मी सुद्धा चौकशी करत आहो आणि करायला जर प्रेमाला करू नये. अफेअर बद्दल पोक्सो सारखे गंभीर पोक्सो गुन्हे सारखे दाखल गंभीर गुन्हे. झालेले आहेत. हे बोलले पुन्हा सर. एखादा गुन्हा दाखल होऊ शकतो. अजून 10 गुन्हे दाखल होऊ शकतात. ऐकून हा एक घ्या. विषय आहे ओके, तुम्ही पत्रकार बंधू आहात, मला सांगा, पोक्सो सारखे गुन्हे शाळा सोडून बाकीच्या ठिकाणी सुद्धा होतात. ऐकून घ्या, शाळेतला शिक्षक कर्मचारी हा आमच्याकडे 6-8 घंटे जास्तीत जास्त राहतो. 8 घंट्यानंतर त्याच्या घरी गेल्यावर तो काय करतो यावर शिक्षण संस्थेने कसा कंट्रोल ठेवावा सांगा बरं तुम्ही. शाळेत झालं तर बोलताय. हा, शाळेत म्हणतात ते आमच्याकडे सर तुमच्याकडे व्हिडिओ आहे. ऐकून घ्या. तो आपल्या नामांकित शिक्षण संस्थेचा एक कर्मचारी आहे. त्याला क्रायटेरिया माहित नाही का? तो ऐकून घ्या. चूक करतो त्याला त्याला क्रायटेरिया माहीत आहे, सगळं आहे. आपली जबाबदारी आहे ना, असं कसं म्हणतात? एक सांगू कसं माहिती आहे, माझं ऐका तुम्ही. आमच्याकडे 300-350 कर्मचारी आहेत. ते घरी काय करतात यावर आमचा कंट्रोल. नाही राजेश, झाल्यावर करायचं काम यायचं नव्हतं. ऐकून घ्या ना. आमच्याकडे ती माहिती आली, ऐका तुम्ही, आमच्याकडे ती माहिती आल्यानंतर पोलीस स्टेशनचं पत्र आलं. आम्ही ताबडतोब त्यांना निलंबन केलं. त्याच्यानंतर ते तिथं न्यायालयीन याच्यात गेले. आम्ही काय केलं त्यांना नंतर सांगतो तुम्हाला मी, की त्यांच्यावर आम्ही डिपार्टमेंटल एन्क्वायरी लावली. आणि तुम्हाला सांगतो मी, आम्ही आता म्हणजे स्पष्टच बोलतो तुम्हाला, माझ्या खाजगी दवाखान्यामध्ये मी एखाद्या माणसाला ठेवलं, तो मला अरे रवी करून बोलला, त्याला सांगतो उद्यापासून कामाला येऊ नको. तसं या संस्थेत बोलू शकतो का मी? या संस्थेमध्ये त्याची डिपार्टमेंटल एन्क्वायरी केली, त्याच्या 3 बैठका त्याला नोटिसेस दिल्या,
तो एकाही बैठकीला हजर झाला नाही. आणि तो आला नाही म्हणून त्या डिपार्टमेंट इन्क्वायरीच्या कमिटीने, ज्यामध्ये EOच्या लेवलचा एक माणूस होता, त्यांचा एक अधिकारी त्यांनी सांगितलं होता, तो ओपन होता. त्यांनी सांगितलं, त्यांनी जी शिफारस केली ती शिफारस संस्थेकडे आली. संस्थेकडे शिफारस आल्यानंतर संस्थेनं त्यांना बडतर्फ करायचा निकाल दिला. बडतर्फची कॉपी आम्ही EOकडे पाठवली. EOनं त्याला मान्यता दिली आणि आम्ही त्यांना बडतर्फ करण्याचं पत्र देऊन टाकलं. आता ही जी माहिती आहे ना, बडतर्फ करायचं असेल एखाद्या कर्मचाऱ्याला तर हा सगळा प्रोसिजर करावा लागतो. आणि शासकीय प्रोसिजर न करता आम्ही जर त्यांना काही केलं तर उद्या तो हायकोर्टात जायला तो मोकळा आहे ना. त्यापेक्षा अशा माणसाला कुठलीही हे द्यायची नाही, संधी द्यायची नाही त्याला, आणि त्याला निलंबन करायचं त्याला. आता त्याला कोर्ट जी काही शिक्षा देईल ती त्याची त्याला न्यायालयाचं भाग आहे. बरं, गंमत म्हणजे अशी आहे, आपण म्हणतो खूप त्याला ही शिक्षा झाली. मला सांगा तुम्ही की असं झाल्यानंतर सरकार तरी इमिजिएट कोणती पळापळी करतो? आहे ना, निलंबनाचा प्रोसेसच आहे. तो प्रोसेस आहे, तो प्रोसेस आम्ही पाळला पाहिजे आणि आम्हाला त्या प्रोसेसमधनं जावं लागतं. सर तुम्ही म्हणले शाळेच्या बाहेर झालं त्याला संस्था काही करू शकत नाही, हो, पण शाळेत झालं त्याला संस्थेनं काही केलं नाही. नाही असं नाही होऊ शकत. शाळेत झालं आणि आमच्या निदर्शनास आलं. शाळेत झालं, सगळ्या जगाच्या निदर्शनाला आलं, सगळ्या शेलुकराच्या निदर्शनाला मी आणून दिलं. त्या घटनेवर संस्थेनं काहीच केलं नाही, म्हणून आजची वेळ आपली कोणती होती. घटना नाही. कोणती घटना सांगा. नाही ते मग आता संस्थेला माहिती आहे ना. माहित नाही म्हणजे सांगा मग आपण. माहित नाही तर मी तुमच्या कार्यकारिणीतल्या लोकांना बोललेलो आहे सर की तुमच्या इथं असा असा प्रकार झाला, त्याचं तुम्ही काय निरसन केलं त्याचं. बरं, त्याच्या संदर्भात तुम्हाला गुन्हा दाखल करता आला असता. मग संस्थेनं त्या शिक्षकाला बी विश्वासात घेतलं नाही आणि संस्थेनं जे कार्यकारी मंडळ आहे त्यांनी सुद्धा आपल्या इथं काय अपमान झाला आपला त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आजच्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे आजची ही वेळ आली आहे सर. आणि मी पत्रकार परिषदेला हा विषय नाही, एक तुम्हाला सांगतो सर. समजा लोकमत आहे आणि सकाळ आहे, सकाळवाला काय म्हणतो आमची बरोबरी कोणाशी आहे, लोकमतशी. पुणेनगरीवाला बी काय म्हणतो आमची बरोबरी लोकमतशी आहे. तसं अजून एक कारण आमच्या कानावर जे आलंय ते म्हणजे तुमची सगळ्या संस्थात आता शरद सर बोलले तसे टॉपवर आहेत. तुमची बरोबरी कोणाशी? आम्ही आमची तुलना कोणाशी करत नाही, नाही. तुलना तुम्ही करत नसले तर तुम्ही जे पुढे चालले तर त्याचा रोष कोण घेतोय? त्या रोषातून काही निर्माण व्हायला का हे काही आहे का? हे बघा, आता आम्ही पुढं चालू याबद्दल लोकांचं काय मत आहे त्याबद्दल मी माझं मत देणार नाही. लोकांनी काय आम्हाला डेव्हलपमेंट करायचं. आमची कमिटमेंट विद्यार्थ्याशी आहे. विद्यार्थ्याला चांगलं व्हावं एवढी आमची तळमळ आहे. आणि त्याचं कारण काय राजेश, 40 वर्ष संस्थेत काम केल्यामुळं मला असं माझ्यावर सोपवलं, ते आम्ही काम केलं. बरं काय, क्लासेस कसे व्यवस्थित होतील, जादा क्लासेस कसे होतील. आता त्याच्याकरता कोणाला काही वाईट वाटलं असेल त्याला आपण काय करणार. तर आपला प्रयत्न प्रामाणिक आहे त्याच्या बाबतीतला, आणि आपली कोणाशी स्पर्धा करायची इच्छा नाही, कोणाला खाली करण्याची आपली इच्छा नाही. आपलं डेव्हलपमेंट कसं आपण करतो सगळ्यांना आणि आजही आम्ही तरी सगळ्यांशी सेलूतल्या शिक्षण संस्थेत आम्ही असं म्हणतो की आम्ही सगळे आपण एक आहे. आम्ही कधी दुजाभाव कोणाबरोबर केला नाही. बरं सर, आता विषय आता उपोषण करत्यावर, आता नेमकं उपोषण करत्यावर काय तोडगा देणार? आता तुम्ही तुमच्याकडून काय तोडगा देणार? किंवा ठीक आहे त्यांच्या मागण्या आहेत, त्यांच्या मागण्याकडे त्यांच्याकडे पुरावे आहेत, तर त्याच्यावर तुम्ही आता काय पुढचं पाऊल काय उचलणार? हे बघा, सर, उपोषणकर्त्याच्या आणखी 2 मागण्या आहेत. त्याच्यापैकी एक मागणी अशी आहे की आपल्या संस्थेमार्फत होतकरू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आपण कार्यान्वित केलं होतं, परंतु आजच्या घडीला ते वसतिगृहाची इमारत या ठिकाणी त्या उद्देशानं न वापरता ती शाळेला दिली असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्या संदर्भात काय? ठीक आहे सर, सांगा तुम्ही हे त्या काळात कंट्रोल होता. 2006 मी प्राचार्य झालो. 15 पर्यंत जीव तोडून तिथं राजेश साक्ष त्याला आम्ही चालवलो. 15 पासून ते बंद पडलं, म्हणजे पोरच यायला बंद झालं. काय कारण आहे माहीत नाही. मुलींचा प्रचंड ओढा आमच्याकडे. आम्हाला 48 मुलींचं हॉस्टेल मिळालं, तिथं 75 मुली राहिल्यात. आम्ही 6 का 8 खोल्या गेल्या वर्षी बांधल्या.
पण मुलं आमच्याकडे यायला तयार नाही. तर 15 नंतर काय झालं की 16, 17, 18 प्रयत्न केले, पण फार काही झालं नाही. नंतर कोरोना आला. कोरोनामध्ये तुम्ही सगळे साक्षी आहेत, आपण तिथे लेबर ठेवले होते. नंतर काय झालं माहिती का की तिथे नको नको त्या गोष्टी आम्हाला सापडू लागल्या. नको नको ते म्हणजे उच्चारणं सुद्धा आपा शक्य नाही. अक्षरशः दार तोडून काय. मग आता त्या परिस्थितीमध्ये मग आम्ही मध्ये पोलीस स्टेशनला दिलं होतं. तो काळ खूप चांगला गेला. त्या काळात आम्हाला काही त्रास झाला नाही. पण नंतर पुन्हा ते सगळं सुरू होऊ लागलं. म्हणून नाईलाजानं आम्ही त्याला कंपाऊंड वॉल करून म्हणलं सध्या तात्पुरतं तुम्ही वापरा. कारण 10 वर्षाली मुलं राहत नाही तिथे. वॉचमनचा पगार मला द्यावा लागायला, म्हणजे संस्थेला द्यावा लागायला, लाईटचा पगार द्यावा लागायला. कुठून आणायचे एवढे पैसे सांगा तुम्ही मला. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, ज्या भांगडेजीने ही संस्था घडवली त्याच्याबद्दल आमच्या मनात अनादर असेल असं कोण कसं अपेक्षित करतं ते सांगा. अहो आमचे ते श्रद्धास्थान आहेत सगळ्यांचे. आता 125 वर्षाचे आम्ही किती कार्यक्रम घेतले तुम्ही पाहिलं का सगळं की सातत्यानं 6 महिने कार्यक्रम. 450 झाडं लावलीत आपण या वर्षात. त्यांचं जे स्वप्न होतं ना की ही ग्रीनरी असेल, 450 झाडं परिसरात लावले. कन्याशाळेचा परिसर बघा, नूतनचा परिसर लावा. त्याच्यानंतर शेतकरी मेळावा घेतला, महिला मेळावा घेतला, आता पालक मेळावा 19 तारखेला. औरंगाबादची एक संस्था घेऊन येतो आम्ही त्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळे साक्ष तुम्ही 50 वर्ष झाली ती व्याख्यान मला त्यांच्या नावानं चालू आहे. 25 व्याख्यानाचं पुस्तक प्रिंटिंगला गेले. आता प्रिंटिंगला तुम्हाला कल्पना आहे किती वेळ लागतो. सप्टेंबरमध्ये ते पुस्तक येणारे 650 पानाचं झालंय. आमच्या 25 शिक्षकानं त्या प्रत्येक सीडी राईटअप केले त्याचं. आणि त्याचं 3दा 4दा संपादन झालं आणि छपाई केली. मुद्दा सर आपल्याला चालू करायची म्हणजे आपली संस्थेची मानसिकता आहे का नाही का आहे म्हणून सांगितलं. आम्ही सांगितलं की तुमची ती मागणी आम्ही मान्य करायला तयार आहे. ही भांगड्या वस्तूला आम्ही चालू करू जर पोरं येत असतील तर. ते सुद्धा अजून एक सांगतो, आमच्या कॉलेजचेच पोरं असावेत. पहिली गोष्ट आहे. नाही माझे तुम्हाला सांगतो मी. तिने कशा आपला पहिलाच आहे नाही आमच्याकडं असं आहे ना, आम्ही त्यांनी आम्हाला 10 सांगितलं. वर्ष पोहोचलं. तुम्हाला माहिती आहे राजेशजी, राजेश सर साक्ष आहेत. म्हणजे आम्ही काही मुद्दाम ते केलं त्या इंग्लिश स्कूलला जायसाठी म्हणून नाही केलं. नाही सर, आता हे तुमच्या 2-4 बैठकी झाल्या, काय जिथे झाले तुमच्या बैठकीमध्ये काय घडले या आधी जर तुम्ही जर ही पत्रकार परिषद घेतली असती तर एवढा विषय वाढला असता. आज 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 काय वाटलं तुम्हाला की सगळ्या पत्रकारांना आपण बोलवतात आज पत्रकार परिषद सारख्या आम्हालाही फोन येऊ लागले किंवा तुम्ही काय घेत नाही म्हणून आम्ही घेतली. आमचा आणखी एक सांगतो राजेशजी, म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो की आम्हाला खूप संयमाने परिस्थिती हाताळायची. शब्दाला शब्द वाढू द्यायचा नाही, वादाला वाद वाढू द्यायचा नाही. ते आमचे विद्यार्थीत शेवटी मान्य. पण तुमची भूमिका सुद्धा जनतेपर्यंत समाजापर्यंत जाणं महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही पुढे येणं होतं. आज तुम्ही आला ठीक आहे, तो वेळ आहे. यापूर्वी जर आला असतात तर हे कुठंतरी शांत झालं असतं. कळून घ्या तुम्ही. आमच्या सगळ्या गोष्टी जाहीर नाही सगळ्या सांगता गोष्टीच्या आम्ही प्रयत्न येत. सगळ्याच गोष्टी नाही सांगता येणार. हो, बोला साहेब. श्रीपाद, सगळ्याच गोष्टी मला नाही जाहीर सांगता येणार. म्हणजे सर अजून उपोषणकर्त्याचा आणखीन एक आरोप होता. साखरेची 14 एकर जमीन संस्थेने लीजवर घेतली, नंतर ती खरेदी केली, साखरेचं नाव काय दिलं ते काय दिलं नाही असं, आणि त्यांच्या मुलालाही घेणार होते असं म्हणून त्यांचा आरोप. कृपा करून माझं म्हणणं एकदा ऐकून घ्या. तुम्ही मुद्दा काढला, मला बरं वाटलं. पहिली गोष्ट अशी आहे की जी साखरेची जमीन घेतली त्यावेळेस न मी होतो, न शरदा होते, न हे साखरे साहेब जे सध्या उपोषणात बसले ते नव्हते. ती जमीन त्यांच्या वडिलांनी, ऐका तुम्ही, मी जे कागदपत्र पाहिली त्यावरून बोलतो बरं का, आणि दरा कुलकर्णी सरांनी जी मला माहिती दिली आहे ती सांगतोय की ती जमीन आधी भांगडियाजींनी लीजवर घेतली. 1 वर्ष लीज राहिलं. काय दुसऱ्या वर्षी भांगडियाजींनी ती जमीन रजिस्ट्री करून बैनामा करून विकतच घेतली. आता त्यामध्ये काय होतं माहिती आहे का, त्यावेळेस त्या बैनामामध्ये कुठंच काही लिहिलेलं नाही आहे. फक्त एक माणुसकीच्या पोटी एका माणसाला आम्ही संस्थेमध्ये कामाला कॉलेजमध्ये लावलं. आता ते दोघं भाऊ आहेत. एक माणूस आला, तो लागला कामाला. आता जमीन तुमची विकून टाकली, पूर्ण पैसे घेऊन टाकले, आणि पूर्ण 3-4 पिढ्यापर्यंत सगळ्या लोकांना संस्थेत नोकरी द्या असा आग्रह करणं कुठपर्यंत योग्य होऊ साहेब? एकच वर्षाची नव्हती. हां
लीजवर एकच वर्ष नाही, वर्ष नाही लक्षात ते आमच्या. काय त्यांचं असं म्हणणं आहे जास्त असेल. 1990 पर्यंतचा मोबदला मला माहिती हा? 1990 पर्यंतचा मोबदला यायचा, नंतर तो बंद झाला असं 91 ला सेल डीड झाली आपलं सेल डीड झालं असं. ती सेल डीड झालेली वर्ष आहे, चुका- हे व्हायले. ती सेल डीड झालेली आहे. आता येईल ते पाहिजे असं. गंमत म्हणजे काय, Cell deed उपोषण करत्याचं असं म्हणलं. नाही नाही आहे ना. ऐका याचं थोडंसं पुढे सांगतो की ते बिचारे माझ्याकडे पण येऊन गेले. तर कारण सर नव्हते म्हणून, तर त्यांना म्हणलं सर आल्यावर या. तर त्यांचा प्रॉब्लेम जुनाही नाही, म्हणजे त्यांचा एक मुलगा वारला गेल्या वर्षी, तर त्यांना त्यांच्या मुलीला आणायचं. तर जयप्रकाशजींनी त्यांना ऑफर दिली की तुम्ही सध्या इंग्लिश स्कूलमध्ये तिला लावा, पुढे मागं करू, म्हणजे आधी तुम्ही मध्ये तर या, बरोबर एंट्री करावं एंट्री करा असं त्यांना सल्ला दिलाय. आता त्यांना मी त्याच्याकरता परवा सुद्धा दोनदा बोलवलं होतं. मला जेव्हा त्यांनी येऊन सांगितलं, ते काय झालं की ते लहानपणी ते लहान असताना माझ्याकडे माझ्या वडिलाकडे येत होते असं त्यांनी मला सांगितलं. आणि त्यांचा एक मुलगा आपण घेतलेला आहे साखरेचा, तर त्यांचं सुद्धा फारसं चांगले संबंध आहे. आता सगळंच तुम्हाला माहिती आहे. ते आपल्याला होय अका लीजवर घेतली सांगितलं फक्त ऍक्च्युअली सांगितलं नाही. नाही, लीजवर घेतली नंतर रजिस्ट्री रजिस्ट्री नाही. रजिस्ट्री सांगितलं नाही मला एसटीचे दस्तावेज आहे आहे. आहे रजिस्ट्री केली म्हणून सांगितलं नाही आहे. त्याला. लीजवर अजून सुद्धा अहो, त्या गोष्टी आहे अजून लीजवर येऊन सांगितलं. संबंधित नातेवाईकांनी त्या संदर्भात रीतसर माहिती मागवलेली आहे आपल्याला यांच्याकडे. अर्ज दिले की स्लिपचं दिल्या त्यांनी. ते सांगतो. काय असेल ते बोलू. एक त्याचा माहितीच्या त्यांना सांगितलं लीज डीडची महान कॉपी द्या. नाही नाही म्हणजे लीज संपली द्यायची, लीज संपूर्ण याला खरेदी केली म्हणजे विषय मिळणार ना. जी काय- यांना काय माहिती त्यांचा आरोप आहे काय का- केलं, हा, हे आम्ही त्यांचा त्यांना आरोप आहे त्याचा सर, आरोप असा आहे की खरेदी खत जर झाला असेल तर तिची आम्हाला कॉपी दाखवून दाखवा. का देत नाही? कॉपी झाला असेल तर ऐकून द्यावं. घ्या. अरे भाऊ, आलेच ते 3 दिवसापूर्वी. आणि तुम्हाला एक वस्तुस्थिती सांगतो की कोठेकर सर इथं नाही, सगळं जे आहे ते त्यांच्या नेतृत्वात. मी आपलं 2 दिवस झाले टेम्पररी काहीतरी काम करायला लागलो. मी गुणवत्ता किंवा हे झाडं लावणं अशा कामात मी काही ऑफिसमध्ये नसतो. तर ते आता आमचं ऑफिसच फुल पेज झालं नाही ना. आणि सर, नाही. आम्ही त्यांना म्हटलं ना, बरं आज तुम्हाला सेल डीड आज दिली काय 15 दिवसांनी दिली काय? हो. नाही काय नाही, फार त्याच्या मोठी वेळी emergency सांगतो, नाही ना. त्यांनी इंग्लिश स्कूलमध्ये काम करावं एवढी चांगली ऑफर जयप्रकाशजीने दिली ना त्यांना. त्या उपोषणामुळे त्याला भेटे झालं त्याच्या पण नाही मला काय म्हणायचं, त्याच्यामध्ये प्रश्न आला ना येऊन नाही नाही नाही. हे ऐकून त्याच्यामध्ये घ्या. आला प्रश्न आता हे. अहो तुम्हाला सांगतो मी, आधी ते कोठेकर येऊन गेले होते. कोठेकरांनी मुलीचा बायोडाटा दाखवलं. कोठेकर सांगितलं तुम्ही थांबा, आणि मग त्यांना बियाणीची ऑफर दिली. त्याच्यानंतर आता हे उपोषण निघालं. त्यांना वाटलं उपोषणाचं हत्यार वापरून मी माझं काम उठून घेईन. तर ठीक आहे, आता एकदा उपोषण करण्यासाठी उपोषण शेवट काय त्यासाठी सांगाल? आपल्याकडून काय provision? काय प्रोविजन काय- हे बघा, एक शेवटचा प्रश्न. पहिली गोष्ट सांगतो. साखरे जे उपोषणात बसले त्यामध्ये आम्ही काहीच करू शकत नाही. साखरे बदलत नाही नाही, साखरे नाही साखरे बदलले. बदलले. एकटाच साखरे बसले नाही. एकटा बदलला साखरे नाही. हे मी ऐकलं बोल बसले तरी त्यांनी अमरणला दिलेलं नसेल नाही. बसले बहुतेक. आपल्याला सांगितलं नाही. बसलेला फक्त एकच बसले. एकटेच आहे आपल्याला. अहो, बसलेली तर रोज आहेत, पण उपोषणात नाही. उपोषण ठीक आहे. अधिकृत आहे. अधिकार पुढे आहेत. ओके ठीक आहे, मान्य. सपोर्ट म्हणून आता ऐकून घ्या, आम्ही ऐकून घ्या. आता आम्हाला महाराज आहेत त्यांच्याशी भांडण नाही, ते आमच्या शाळेचे विद्यार्थी आहेत. त्यांच्याशी बोलताना मी त्यांना नेहमी सांगतो, बाबा ही माझी एकट्याची नाही, तुमची पण शाळा आहे. तुम्ही या शाळेत शिकलात, तुमची मुलं शिकलीत, नाही अशातला भाग नाही आहे. काय माहिती आहे का, आम्ही त्यांना सांगितलं आपण कुठंतरी पुढं मागं जाऊ शकतो. पहिली गोष्ट अशी आहे की बाहेरची बिहानीचं नाव बदलणं हे कदापि शक्य नाही. ऐका तुम्ही. त्याच्यानंतर जी न्यायालयीन गोष्ट आहे त्याबद्दल आम्ही एक चकार शब्द काही करू शकत नाही. तो न्यायालयाचा अवमान होईल हे मला वाटतं. आता बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, 2 गोष्टी की पावत्या देणं, आम्ही पावत्या देणं सुरू केलं आहे. यापुढे पावत्या तुमच्या आग्रहाखातर नाही, आम्ही तो नियमच करून टाकू. पैसे घ्यायचे असेल तर पावती देऊन करू. आणि एक सांगतो तुम्हाला, मी इतके वर्ष मी काम केलं, पालकाच्या बैठकीत मी सांगत असतो, बाबांनो सगळ्या पालकांनी मला सूचना द्याव्या. त्या सगळ्या सूचनाचं जितकं काही शक्य होईल तितकं पालन आम्ही करू. ठीक. तुमची ठीक. उपोषणकर्त्यांना सूचना दिली, आम्ही कोठेकर सरांनी ताबडतोब सह्या केल्या. आणि गंमत अशी आहे, गठ्ठा इथं ठेवला, सरच बसले होते. सर सांगायचे, हे बघा इतक्या सवय मी रात्र बसून केल्या. तो ऐकायलाच तयार नाही. सर, याच्यावर उपोषण करण्याचं एक म्हणणं आहे की ऑनलाईन पेमेंट का घेत नाही? सह्या पावत्या नंतर दिलं तरी चालते, पेमेंट ऑनलाईन गेलं तर ते
पारदर्शक दिसतं ना ते. ठीक आहे, मान्य करू नाही ठीक आहे. पेमेंट ऑनलाईन घ्यायला काय अडचण नाही. आता काय माहितीये का, त्याला ठेवू पुढे. आता काय माहितीये का, ऑनलाईन पेमेंट आपल्या संस्थेत कुठल्याच येत होत नाही. पण का नाही असं असं सगळ्या संस्थेत आहे का सर शिरूरतले ऑनलाईन? नाही, माहित नाही मला, आमच्या संस्थेत नाही. आपली संस्था खूप मोठी ऑनलाईन पेमेंट नाही कुठंच जरी नसलं का ऑनलाईन पेमेंट घेतलं महिन्यात जरी पावती दिली जमते ना. नाही पण ऑनलाईन जर कुठंच नाही इथं तरी घ्यायला का बरं का? केंद्र आणि राज्य शासन धोरण काय विषय पावतीचा आहे. ते कसं पेमेंट घ्यायचं हा तुमचा विषय, पालकाचा विषय, आपला विषय नाही. फक्त आपला एक विषय आहे की पावती मिळावी हा विषय. हो, पावती देऊ ना आपण. हो, पावती देणार. या वर्षी ऐकून घ्या ना. आणि दुसरी गोष्ट आहे, भांगडियाजीचं वसतिगृह जे आहे, भांगडियाजीचं जे वसतिगृह आहे, ते वसतिगृह मुलं आल्यानंतर आम्ही मुलांची सोय नक्की करणार. आमच्या शाळेची मुलांची जर मागणी असेल तर आम्ही नक्की करणार. आता तुम्हाला सरांनी आत्ताच सांगितलं, मुलींची मागणी आली, आम्ही इमर्जन्सी करून 6-8 खोल्या वाढवल्या. 8 खोल्या वाढवल्या. मुला करता 48 व्यवस्था आहे, तिकडे 78 मुली आहेत. भांगड्याजीकडे 15 वर्षापासून एकही मुलगा येईना. 48 नाही, 20 आले तरी 10 आले तरी करू. 5 वर चालवलं 5 वर चालवलंय. नाही तुम्ही आता समजा पावतीचा प्रश्न विचारलाय. हॅलो, बाजूला. नाही पावती आणि बांगड्या व्यवस्थेचा प्रश्न मिटला फक्त. बाकी 2 प्रश्न मिटणारच नाही तुमच्याकडून. 2 कोणते? नाव देण्याचं एक आणि नावाचं आणि भरती तर न्यायालयात आम्ही काय करतो? ऐकून घ्या. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आणि हे स्वतःचा अधिकार आहे. नाव बदलणं त्यांना बदल. संस्थेचा अधिकारी बरं. सर आमची एक मागणी आहे, जशी तुम्ही पत्रकार परिषद घेतली, तिथं सीसीटीव्ही आहेत ना? नाही. ते काय चालू CCTV आतमध्ये दाखवा. आहेत ना? ज्या वेळेस उपोषण करते तुम्हाला भेटायला आले, त्यावेळेसचे सीसीटीव्हीचे फुटेज चॅनलवाल्याला तरी किमान द्या. होतं की नाही की त्यावेळेस आम्ही नंतर विचार केला, त्यावेळेस नव्हतं पहिल्यांदा. मला असं वाटतं तारीख बघावं लागेल त्याची इन्स्टॉल. आहे तुमचं म्हणणं. काय माहितीये का, CCTV सुद्धा नंतर नाही, बदलले. कसं आहे? ऐकून घ्या, ते फुटेज ठेवणं, हे करणं, या टेक्निकल बाबी आहेत. हो, नाही बरं, बरोबर आहे. तुमचं सगळं संपलं का हो? सर, काय होतं माहिती आहे एक का? ऐकून घ्या. त्यांना काही बोलता येत नाही. ऐकून जसं घ्या. ते फुले येत होते, ठीक आहे. ते पटरी धरून चालणार नाही. आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरं मी माझ्या परीने दिलेली आहेत. त्यामुळं अजून काही विचारायचं असतं विचारा, नाही तर इथं तुमचा माझा नमस्कार आहे. आणि नंतर तुम्ही पुन्हा नंतर थांबावं, हे बंद करू. ते